लेस 50 रुपये. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉड कॉलनी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर तुम्हाला आज एका ठिकाणी घेऊन जातो जिकडे की कोकणी महोत्सव आहे. विरारमध्ये चालू झाला कोकणी महोत्सव, तिकडे तुम्हाला मी घेऊन जातोय. सध्या प्रॉब्लेम चालू असल्यामुळे मी व्हिडिओ वगैरे कंटिन्यू टाकत नाही आहे, पण थोड्या दिवसांनी आपले व्हिडिओ कंटिन्यू येत जातील. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फायनली आपण आलोय कोकण महोत्सव फुलपाडा आरजे बार. विरार स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. कोणाला पण तुम्ही विचारात आरजे बार आहे, त्याच्यात अपोजिट आहे कोकण महोत्सव. चला तर आपण आतमध्ये जाऊया, बघूया काय काय. सुरुवातीला येते पार्किंगची जागा, इथे खेळणी वगैरे आहे लहान मुलांसाठी. पार्किंग आहे, इथे पार्किंगची एवढी मोठी जागा आहे. चला सुरुवातीलाच आहे मुलींना जी गोष्ट आवडते सर्वात जास्त ते बघा. कानातले वगैरे आहेत, हेअरबँड वगैरे आहेत. तुम्हाला दाखवतो, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत सर्व. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवतो मी. 10 पासून सुरुवात आहे. 10 ते 50, 60, 70 या रेंजमध्ये आहेत सर्व. तुम्हाला मी टोटल दाखवतो जवळून. किती सुंदर असे आहेत. मुलींना शॉपिंग करायचे असेल त्या महोत्सवात नक्की आहे. हे बघा, चेन वगैरे पण किती आहेत, पॅटर्न. हे बघा, इथे नेलपेंट वगैरे आहे, लिपस्टिक वगैरे आहेत, स्टिकर्स आहेत, लॉकेट्स वगैरे सर्व आहेत. जर तुम्हाला यायचं असेल तर या नक्की या महोत्सवमध्ये सर्व घ्यायला. हे बघा खूप अशा प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या स्टाईलचे आहेत सर्व, हँडमेड आहे सर्व. बघा पुन्हा एकदा बघून घ्या सर्व. खूप मोठा असा स्टॉल आहे इथे. हे बघा, खूपच सुंदर आहेत. ब्रश वगैरे पण आहेत, लहान मुलांसाठी पण खेळणी वगैरे पण आहे तिकडे. लहान मुलांना घेऊन तुम्ही नक्कीच या, कारण आता दिवाळीनंतर तुम्हाला माहीत असतं दिवाळी आधी सुरू होतात हे महोत्सव वगैरे, जत्रा वगैरे भरते. त्यामध्ये लहान मुलांचीच मजा असते. आता आपण पुढे जाणार आहोत, त्याच्या आधी बघून घ्या एकदा सर्व. हे बघा, पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. सुंदर असे आहेत हेअरबँड वगैरे. जवळून बघा, इथे 70 रुपये आहे प्राईस. सर्व वेगवेगळे सेगमेंट आहेत. 70 पासून आहे, 30 रुपये आहे, 20 रुपये आहे, तसे पण सेगमेंट आहेत. प्राईस वेगवेगळे आहे. तुम्ही इकडे नक्की यावा, तुम्हाला खूप आवडेल. हे बघा, आता या साईडला आहे खाण्याचे सेक्शन, तिकडे आपण जाऊया. हे बघा, पोटॅटो स्प्रिंकल आहे, 50 रुपये आहे स्प्रिंकल. अजून खूप असे आहे सर्व खाण्याचे प्रकार इथे. हे बघा, तिचे पापड वगैरे आहे, जो पण 50 रुपयाला आहे. हे बघा, दाबेली आहे. वरती बघू शकता तुम्ही मंचुरियन वगैरे सर्व टोटल आहे. ते बघा, इथे मंचुरियन ग्रेव्ही आहे, इथे मंचुरियन आहे, तिथे मंचुरियन फ्राय होत चाललं आहे. हे बघा, आता इथे मुखवास वगैरे ठेवण्यात आले आहेत. ते बघा, त्यांची पण रेंज 50 पासून आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बघा, तुम्ही झूम करून बघू शकता कोणकोणते आहेत. तुम्हाला क्लिअर शेजारील दुकानामध्ये जाऊया, तिकडे काय आहे बघूया. हे बघा, लोणच्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. इथे पण तुम्हाला टेस्टला देतात ते लोक. 70 रुपयापासून स्टार्टिंग आहे. तुम्हाला कोणताही लोणचा आवडला तर ते टेस्टला देतात, त्यानंतर तुम्ही लोणच्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण साईडच्या दुकानामध्ये जाणार आहोत. तिकडे आहे दिल्ली मलाई कुल्फी फेमस. मागच्या मी व्हिडिओ टाकलेला त्यामध्ये ही कुल्फी होती. आता हे दुसरे काका आहे, ते बघा 20 रुपये प्राईस आहे. तर आता साईडला कोणते दुकान आहे बघूया. हे बघा, हे लहान मुलांसाठी खेळणी वगैरे, लहान मुलांना खूप आवडतात. हे संसार वगैरे पाहिजे असतो तर हे बघा, लहान मुलांना खेळणी आहेत ती घेऊ शकता तुम्ही. हे बघा, इथे खूप गाड्या वगैरे आहेत, खूप नवीन नवीन खेळणी आहेत. तर तुम्ही लहान मुलांना घेऊन येत आहे तर खूपच चांगलं आहे त्यांच्यासाठी. हे बघा, लहान मुलांसाठीच ते महोत्सव वगैरे जास्त असतात. तर तुम्ही घेऊन या आपल्या मुलांना आणि कमेंटमध्ये मला सांगा कसा आहे हा महोत्सव, कोकणी महोत्सव आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, ही छोटी छोटी भांडी किती दिसायला सुंदर वाटत आहेत. आता आपण हे तर तुम्हाला दाखवलं, आता आपण साईडला काय आहे तेही बघूया. चला, आता साईडला येत आहेत गेम आहेत. ते बघा, तुम्ही बंदूकनी शूट केल्यानंतर प्राईज वगैरे आहे ते बघा तुम्ही झूम करून. आता इकडे तुम्हाला दाखवतो एक आगला वेगळा गेम आहे. यामुळे तुम्हाला 6 बॉल भेटणार, त्यामुळे तुम्हाला टाकायचे ते जे नंबर आकडा होणार त्यावरती जी प्राईज असणार आहे. बघा, इथे लिहिलेलं आहे 23, 24, 25, 26. त्यामुळे जी प्राईज असणार ते तुम्हाला भेटणार. आगळा वेगळा गेम आहे, तुम्ही नक्की खेळा आल्यानंतर. आता पुढे आपण जाणार आहोत, तिकडे कोणता गेम आहे त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण दाखवतो. हे बघा, साईडला आहे हा गेम जो सर्वांनाच माहिती आहे, सर्वांचा फेवरेट. रिंग, पैशावरती रिंग पडली कधी तर पडत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. आजपर्यंत आम्ही पण लहानापासून खेळतोय, पण किती जास्तीत जास्त काही चुकून लागली तर 10-20 रुपये. हे बघा, ही आहे ती रिंग. ती जत्रा असू दे, कोणताही महोत्सव असू दे, हा रिंगचा गेम तर सर्विका असणारच. बाकी कोणते गेम असो नसो, हा गेम कंपल्सरी आहे.
तुम्ही सांगा असतो की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा पुन्हा एक मुलगा गेम खेळतो, तुम्हाला दाखवतो. पुन्हा आलो तुमच्यासाठी दाखवण्यासाठी. हे बघा ते बॉल्स टाकतोय, त्यानंतर काउंटिंग होते, जो आकडा येईल त्याची प्राईज दिली जाते. हे बघा कसं टाकतो. इकडे बघा बंदूकमध्ये तो गोळी वगैरे टाकतोय, त्यानंतर ते फुगे फोडायचे. ते बघा लहान मुलगा आपला प्रयत्न करतोय. इथे पण 50 रुपयामध्ये चालू होणार आहे. हे बघा तो छोटा एक शिसा टाईप आहे ते टाकतोय. तुम्हाला आवाज दाखवतो थांबा. चला आता आपण पुढे जाऊया. हे बघा रिंगसारखा दुसरा ग्लास फोडायचा पण गेम आहे, ते पण तुम्हाला माहीत असेल. इकडे पण सेम टू सेम गेम आहे, जे बॉल टाकायचे तोच गेम इकडे आहे. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा आकाश पाळणा वगैरे आहे. हे बघा इथे लहान मुलांचा 4 व्हीलरवरती फिरवतात, ते पण दाखवतो. त्याची पण प्राईस 70पासून सुरुवात आहे. हे बघा आकाश पाळणा वगैरे आहे, तिथं मोठी बोट वगैरे आहेत, अजून खूप सारे आहेत या महोत्सवमध्ये. हे बघा दाखवतो तुम्हाला मी. खूप सारे इथे गेम्स आहेत. मी मागच्या महोत्सवला गेलो होतो, तिकडे चंदनसर महोत्सव होता, तिकडे कमी गेम्स होते, पण इकडे खूपच जास्त आहेत. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा अजून कोणकोणते गेम आहेत तुम्हाला पुढे दाखवतो, त्याआधी बघून घ्या सर्व. इकडे सुरू होणार आहे. हे बघा इथं लहान मुलांची मजा चालू आहे. आता आकाश पाळणा वगैरे बंद आहे, थोड्या टायमाने चालू होणार आहे सर्व, कारण कस्टमर मुले चालू नाही केले, आता होतोय. हे बघा इकडे लहान मुलांचा हा पण गेम सर्वीकडेच असतो. हे बघा लहान मुलं मस्त मजा करतायत. छोटी मुलांचीच मजा आहे या महोत्सव वगैरे असतील, जत्रा वगैरे असेल तिकडे तर. हे बघा लहानपण देगा देवा मोंगी साखरेचा रवा बोलतात ना, त्याच्यासाठीच खूप मजा असते लहानपणी. तर आता सुरू होणार आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. बघा पुढे काय काय दिसते तुम्हाला. बघा आकाश पाळणा वगैरे सर्व चालू झाले. हे बघा इथे ट्रेन वगैरे पण चालू आहे. आता ऑलमोस्ट सर्व गेम चालू झाले, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला आणि एंट्री फी इथे 70, 50, 100 या रेंजमध्येच आहे. चला तर आता दाखवतो तुम्हाला. बघा जवळून एक्सपिरियन्स बघा किती सुंदर आहे. बघा चला तर तुम्हाला या साईडने दाखवतो केवढ्या मोठ्या जागेत हा महोत्सव साजरा केला जातोय. हे बघा एवढी मोठी जागा, यामध्ये महोत्सव साजरा केला जातोय. तुम्ही आपल्या फॅमिलीला घेऊन नक्की या. आता काहीतरी आपण खायला घेऊया. हे बघा हे आहे खिचा पापड. खिचा पापड टाईपच आहे. यामध्ये आता हा पापड तलवला जातोय, त्यानंतर त्यामध्ये सामग्री वगैरे टाकली जाते, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. याची प्राईस आहे 50 रुपये. मग अशी मी तुम्हाला पोटॅटो स्प्रिंग दाखवली, त्याची 50 रुपयेच प्राईस आहे. तर आपण हा ट्राय करणार आहोत, बघूया कसा लागतो. हे बघा आता खूपच ऑर्डर आहेत, त्यामुळे हे बघा यामध्ये आता सामान टाकलं जातं आहे. आता आपण खायला घेऊन जाणार आहोत, ही आपलीच ऑर्डर आहे. हे बघा सर्व मटेरियल कोबी वगैरे सर्व टाकलं आहे, त्यानंतर टोमॅटो सॉस टाकलेला आहे, त्यामध्ये भेल टाईप बनलं. हे बघा खूप सुंदर असं दिसते, त्याप्रमाणे चवीला आहे. मी खाऊन बघितलं, खूपच सुंदर आहे. तुम्ही पण आलात तर हे ट्राय नक्की करा.
आलोय घरी. तर आज आपण गेलो विरार ईस्ट येथे असणाऱ्या फुलपाड्या रोडवर चालू असणारा कोकणी महोत्सव. तर तुम्ही आपल्या फॅमिलीला घेऊन नक्की जा, लहान मुलांना घेऊन जावा, कारण तिथे लहान मुलांची खेळणी वगैरे आहेत आणि खूप गेम्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी. तर तुम्ही या महोत्सवात गेलात तर तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलाही माझा पेज आहे अजित बिरवाडकर ऑफिशियल, तिकडेही जाऊन मला फॉलो करा. असे नवनवीन व्हिडिओ बघत राहा.